चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा एक शनिवारचा अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, बऱ्याच महिलांचे कॉल्स येतात, बऱ्याच महिलांचे मेसेज असतात की ताई आमच्या मुलांसाठी आम्हाला काहीतरी उपाय सांग। मुलं खूप चिडचिड करतात, खूप अशांत आहेत, अभ्यासात लक्ष नाहीये, सतत किरकिर चालू असते, मुलांच्या मागे सतत आजारपण सुरू असतं, काहीतरी बाधा झालेली आहे किंवा काहीतरी नजर दोष मुलांना लागलेला आहे असं सारखं वाटत राहतं। यासाठी नक्की कुठला आम्ही उपाय करायचा किंवा नक्की कुठली सेवा करायची, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्या प्रत्येक आईला, प्रत्येक महिलेला सांगेन की न चुकता कुठल्याही महिन्यातील फक्त एका शनिवारी तुम्हाला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे, जो उपाय केल्याने मुलांना कितीही कुणाची नजर लागली असेल तर ती नजर क्षणात समाप्त होईल। कितीही मोठा दोष मुलांच्या मागे असेल त्या दोषातून त्यांची मुक्तता होईल। कुठलीही इडापिडा, कुठलाही ग्रह जरी त्यांना त्रास देत असेल तर त्या त्रासातून त्यांची मुक्तता होईल। मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळायला लागेल, मुलांची प्रगती होईल, अभ्यासात त्यांचं लक्ष लागेल, जे काम करतील किंवा नोकरी करत असतील त्या प्रत्येक गोष्टीत त्यांची प्रगती होईल। बघा, शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो 100% रिझल्ट देणारा असतो। बघा, बऱ्याच वेळा आपण तांत्रिक लोकांकडे जातो, बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं काहीतरी झालंय, काहीतरी बाधा आहे, तेव्हा ते लोक तुम्ही कुठल्याही वारी गेला तरी तुम्हाला सांगतील की शनिवारी या, किंवा कुठेही तुम्ही उपाय करायला जा ते लोक शनिवारीच बोलवतात, कारण शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी लाभदायक मानला जातो आणि याच शनिवारचा हा विशेष उपाय जो प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला 2 अख्खे लवंग लागतील। जे फूलवाले अख्खे लवंग असतात, हे फूलवाले अख्खे लवंग तुम्हाला या उपायासाठी घ्यायचे आहेत। अशा पद्धतीचे हे 2 लवंग घ्यायचे आहेत, ठीक आहे। हा उपाय कधी करायचा तर दिवसभरात रात्रीपर्यंत, रात्री 12च्या आत तुम्ही कधीही केलात तरी चालेल, शनिवार संपण्याच्या आत तुम्हाला करायचं आहे। दोन्ही लवंग जे आहेत हे तुम्हाला देवघराच्या समोर घेऊन बसायचे। जिथे तुमचं देवघर आहे या देवघराच्या समोर घेऊन बसायचं आहे। उजव्या हातावरती असे हे 2 लवंग तुम्हाला ठेवायचे। त्यासोबत तुम्हाला एक उदबत्ती घ्यायची आहे आणि ती उदबत्ती प्रज्वलित करायची, ज्याला आपण अगरबत्ती म्हणतो। अगरबत्ती प्रज्वलित झाली की त्यानंतर या लवंगांकडे बघून माझ्या मुलांची इडापिडा, माझ्या मुलांची नकारात्मकता, माझ्या मुलांच्या मागे लागलेली बाधा नष्ट होऊ दे, मुलांची प्रगती होऊ दे, मुलांना यशाची प्राप्ती होऊ दे, किरकिर, राग, तापीटपणा, चिडचिडपणा संपून माझ्या मुलांना प्रत्येक गोष्टीत यश मिळू दे, अशी प्रार्थना करायची आहे। ही अगरबत्ती जी तुम्ही घेतलेली आहे ही अगरबत्ती गोल फिरवायची आहे। गोल फिरवत असताना एक वेळा हनुमान चाळीसेचं पठण करायचं आहे। हनुमान चाळीसा जे आहे ते एक वेळा म्हणायचं आहे। मोबाईलवरती लावून समोर ठेवला तरी चालेल, गुगलवरती काढून पुढे ठेवलं तरी चालेल, पुस्तक असेल तर अत्यंत उत्तम, जर पाठ असेल तर अत्यंत चांगला आहे, ठीक आहे। पाठ असेल तर तसं म्हणा किंवा मोबाईलला सहज तुम्हाला गुगलला मिळून जाईल, तिथे तुम्हाला करायचं आहे, तिथे तुम्हाला बघून म्हणायचं आहे। ज्यांना म्हणता येत नसेल तर त्यांनी फक्त मोबाईलला लावलं आणि ते श्रवण केलं तरी चालेल। ही अगरबत्ती ते हनुमान चाळीसा म्हणेपर्यंत सतत या लवंगांवरती गोल 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 तुम्हाला फिरवायची आहे। फिरवून झाली की त्यानंतर ही अगरबत्ती तुम्हाला बाजूला लावायची आहे। बाजूला जिथे तुम्ही अगरबत्ती लावता तिथे तुम्हाला लावायची आहे। याची जी विभूती पडली असेल या अगरबत्तीचे फिरवत असताना ती विभूती तुम्हाला या लवंगांवरती ठेवायची आहे। हाताची मूठ बंद करायची आहे। मूठ बंद करून तुमच्या मुलांना एका ठिकाणी बसायला सांगायचे। बसल्यानंतर मुलांवरून तुम्हाला 5 वेळा उजवीकडून डावीकडे तर 5 वेळा डावीकडून उजवीकडे ही मूठ, ह्या 2 लवंगा तुम्हाला उतरवायच्या आहेत, ठीक आहे। उतरवून झाल्या की त्यानंतर ही जी मूठ आहे ही मूठ घेऊन तुम्हाला अशीच्या अशी घराच्या बाहेर जायचं। घराच्या बाहेर जो मेन दरवाजा आहे या मेन दरवाजावरूनही तुम्हाला उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने तुम्हाला 5 वेळा हा लवंगांचा उतारा करायचा आहे, ठीक आहे। करून झाला की त्यानंतर तुम्हाला घराच्या थोडंसं बाहेर जायचंय, जिथे शक्यतो वर्दळ नसेल किंवा कोणी नसेल अशा ठिकाणी तुम्हाला उभं राहायचंय। तुम्ही टेरेसमध्ये, गॅलरीमध्ये उभे राहिलात तरीही चालेल, वरती टेरेसवरती गेलात तरीही चालेल। तिथे जाऊन ही मूठ खोलायची आहे।
मूठ खोलून त्याच्यामध्ये जी विभूती टाकलेली आहे ती विभूती तुम्हाला ओम हनुमंताय नमा या मंत्राचा जप करत तुम्हाला ही जी विभूती आहे ही विभूती दक्षिण दिशेला किंवा पश्चिम दिशेला फुंकायची। दक्षिण दिशेला किंवा पश्चिम दिशेला तुम्हाला अशी फुंकायची। फुंकून झाली की याच्यामध्ये फक्त हे 2 लवंग शिल्लक राहतील। हे 2ही लवंग तुम्हाला जमिनीवरती खाली टाकायचे आहेत आणि या लवंगांवरती तुम्हाला तुमचा डावा पाय द्यायचा आहे। लवंग खाली टाकले की त्यानंतर तुमचा जो डावा पाय आहे तो डावा पाय तुम्हाला या लवंगांवरती द्यायचा आहे। त्यानंतर घरामध्ये यायचं आहे। घरात येत असताना स्वच्छ हात पाय धुवायचे आहेत, म्हणजे स्वच्छ पाय तरी धुवायचे। त्यानंतर घरात प्रवेश करायचा आहे। घरात आल्यानंतर तुम्ही जी अर्धी अगरबत्ती देवघरामध्ये लावली होती, अर्धी अगरबत्ती तुम्ही गोल फिरवलेली आहे, त्यानंतर जी अगरबत्ती तुम्ही तिथे लावलेली आहे त्याची जेवढी राख खाली पडलेली असेल, त्याची जेवढी विभूती खाली पडलेली असेल ती उचलायची आहे। ती विभूती उचलून पुन्हा उजव्या हातात घ्यायची आहे आणि मुलांना पुन्हा एका जागी बसायला लावायचं आहे, जिथे ते बेडवर कुठेही बसलेले असतील तर तिथे जाऊन ही विभूती तुम्हाला मुलांकडे बघत त्यांना डोळे बंद करायला सांगायचे आहेत आणि अशी तुम्हाला फुंकायची आहे। याचा एक तिकडा मुलांच्या कपाळाच्या मध्यभागी देखील तुम्हाला लावायचा आहे। हा एक उपाय बघा। लवंग ही अशी गोष्ट आहे जी माता लक्ष्मीला आकर्षित करतेच, पण त्याचबरोबर निगेटिव्हिटी, नकारात्मकता, घरात असलेली कुठलीही बाधा, वाईट शक्ती या गोष्टी ज्या आहेत त्या संपवून टाकते। आपल्या आयुष्यात कितीही मोठी नकारात्मकता, कितीही दारिद्र्य असेल हे दारिद्र्य संपवण्याचं कार्य लवंग करते। जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरासमोर ह्या लवंग अभिमंत्रित करा बघा, हनुमान चालीसात इतकी शक्ती आहे, इतकी तुम्ही त्यातलं प्रत्येक कडवं जेव्हा म्हणायला सुरुवात कराल, जेव्हा ते शब्द उच्चार तुमच्या घरामध्ये पठण व्हायला सुरुवात होईल त्या क्षणात तुमच्या घरामध्ये असलेली जी वाईट शक्ती, बाधा काहीही असेल, इडापिडा व लक्ष्मी ती सगळी त्या लवंगांमध्ये येईल। जेव्हा तुम्ही ही हाताची मूठ बंद करून तुमच्या मुलांवरून ही लवंग उतरून घराच्या बाहेर जाल, जेव्हा तुम्ही ती खाली टाकाल आणि तुमचा पाय त्याच्यावरती देऊन घरात याल, तेव्हा लक्षात घ्या सर्व बाधेचा, वाईट शक्तीचा, नकारात्मकतेचा, सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करून तुम्ही घरात येणार आहात। आणि जेव्हा तुम्ही घरात याल तेव्हा घरामध्ये एक सकारात्मक वातावरण, एक सकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवायला लागेल। जेव्हा पुन्हा ही विभूती तुम्ही म्हणजे जी उदबत्ती तुम्ही लावली होती त्यातली थोडीशी विभूती जेव्हा मुलांच्या अंगावरती तुम्ही फुंकाल तेव्हा त्या क्षणापासून मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल। हनुमंतरायांची त्याचबरोबर भगवंतांची अखंड कृपा तुमच्या मुलांवरती राहील। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मुलांची भरपूर भरघोस प्रगती करणारा हा उपाय आहे। या उपायाने मुलांची शैक्षणिक गोष्टीत प्रगती होईल, चिडचिडपणा कमी होईल। बघा बऱ्याच कमेंट्स येतात, काही साधा सोपा उपाय सांग, यापेक्षा सोपा उपाय कुठेच नाही भेटणार आणि यापेक्षा चांगला रिझल्ट देणारा उपाय ही कुठेच नाही भेटणार। त्यामुळे प्रत्येक आईला मी सांगेन की हा उपाय आपल्या मुलांसाठी आवर्जून करा। आजचा हा व्हिडिओ, आजचा हा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एक अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।